असं म्हणतात लग्न हा असा लाडू आहे जो खाणारा आहे तोही पस्तावतो आणि न खाणाराही पस्तावतो. तर आता न खाणारा आणि खाणारा असे दोघेही जण इथे येणार आहेत. बघूया त्यांच्या आयुष्यामध्ये काय उलाढाल झालेली आहे आणि ते आपल्याला किती हसवतायत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात पुढच्या आपल्या स्पर्धक जोडीचं. सतीश तारे आणि विजय पटवर्धन अण्णा. आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणतात जावशील का, बायकोला माझ्या कोणी मारशील का, सुख ज्याला म्हणतात जावशील का. देवा रे देवा, बायको या विषयावरची सगळी गाणी म्हणून झाली. हा बायकोला मारणारा माणूस अजून यायला तयार नाहीये. बायको 7 वाजता येते, हा म्हणाला 7:45 वाजता येतो. सर्व तयारी दिसली. आता 7:45 व्हायची वेळ आली जवळजवळ. हा माणूस कसा येईल मला कळत नाही. काय याचं ऑफिसचं नाव होतं बरं? झोलझाल. कसलं घाणेरडं नाव आहे. झोलझाल ऑफिस. 30-30-30 झोलझाल ऑफिस. करेक्ट. फोनच लावतो मी त्याला. आता जातोय कुठे? सोपा पडतो. आता डॉलर शोधा. हॅलो हॅलो, कोण बोलताय? हेलो हेलो हेलो, टेलीफोन एक्सचेंज क्या? हाँ, टेलीफोन एक्सचेंज का फोन है क्या ये? हाँ, टेलीफोन एक्सचेंज. सुनो ना, हमारा हाँ, थैंक्स. गाड्या जागा भरायला मदत करा मला. अरे हरामा, हमारा फोन पहले को गुजर गया था क्या? हो गुजर मर गया था क्या? हो डेड हो गया था क्या? हो अरे बोंबल के छाती एकदम दुखने को आई. आता ठीक आहे ना? हो आई आता ठीक आहे, घरी असते. आई नाही हो. फोन ठीक आहे. फोन भी ठीक आहे. माझं हिंदी असलंय ना साले. आता आमच्या डेड फोनला तुम्हीच बॉर्न केले म्हटल्यानंतर त्याची काय छाती आहे पुन्हा तो डेड होईल म्हणून ठेवला वाटतं. हसतच. हॅलो. हा, अर्धच राहिलं आपलं. तेच म्हणतोय मी. बोला, बोलत राहा. काय? हॅलो. थांबा, टेलिफोन एक्सचेंज बोलतोय मी. हॅलो. अरे हॅलो हॅलो. हॅलो. वेळ तुझी यायची, ही वेळ तुझी यायची. अरे माझी बायको यायची वेळ झाली बाबा. आता काय करायचं मी? डोंट वरी सर, मी येताना रस्त्यातच सगळं उरकून आलोय. इथे काय बसताय? हा कागद घ्या आणि बसा. कागदावर कशाला बसताय? कुठेतरी बसा आणि तो कागद वाचा. कसला कागद आहे? कसला काय? तुम्हाला सुखी व्हायचं ना, तुमच्या बायकोला मारायचं ना, तिचा सगळा प्लॅन याच्यात इत्तमभूत माहिती सकट लिहिलेला आहे. तो प्लॅन नीट वाचा. काही कळलं नाही तर मला विचारा. मी तुम्हाला काही बोलायचंय का? ठीक आहे, नंतर बोला. आणि तुम्हाला काही कळलंच नाही तर मला विचारा. 4-4 वेळा तो प्लॅन वाचा. तुम्हाला काही बोलायचंय का? चालेल, नंतर बोला. तुम्हाला जर कळलं नाही तर मला विचारा. 4-4 वेळा वाचल्यानंतर तो प्लॅन पाठ करा. पाठ केल्यानंतर तुम्ही पाठ केला की मग पोट काय खाजवताय? शक्यतो या वयानंतर मी हाच खाजवतो. बोलायचं नाही, नंतर बोलायचं. आता वाचा तुम्ही. वाचा लावलंय. वाचा. अरे अरे अरे, हे अक्षर आहे का? हा, हाय क्लास अक्षर आहे हो तुमचं. काय चालू अक्षर आहे? फर्स्ट क्लास अक्षर. काय सांग? सर, अहो माझा ऐका. आपण शक्यतो अक्षराच्या डोक्यावर रेघा देतो ना, खाली कुठे दिल्यात तुम्ही रेघा? असे मी लिहिताना असं लिहिता आणि वाचताना असं लिहायचं असं. कमाल सर. बाईक खा करताय काय? ते वाचा वाचा. अरे खा माणूस आहेस का? काय हा निर्घृणपणे खून करायचा माझ्या बायकोचा? नको रे, भिंतीत खेळा ठोकल्यासारखं वाटतं. मी तुम्हाला प्लॅन सांगतोय. संध्याकाळची वेळ असते. बर, संध्याकाळची वेळ असते. 2दा संध्याकाळ एका दिवसात तुझ्या बापाने केली होती. एकच संध्याकाळ असते, वेळ 2 असतात. पुढे बोल. आड बाजूला आपला बंगला. आपला म्हणजे माझा आणि माझ्या बायकोचा आणि माझ्या मुलीचा आहे बंगला. तोच. आणि तुम्ही अस्वस्थपणे तुमच्या बायकोला मारायचंय. त्यामुळे त्या बायकोची वाट पाहत येरझाऱ्या घालताय. येरझाऱ्या म्हणजे? येर झाऱ्या. कळलं. येताना येर आणि जाताना झाऱ्या. म्हणजे आमचं हनीमून सारखं झालं. कसं? हनीमूनला आम्ही कुलू मनालीला गेलो होतो. जाताना तिनं मनाने पाहिलं, मी येताना कुलू बघत आलो होतो. हनीमूनचं काय मध्ये? मन रमवतोय, बायकोला मारायचंय ना. ऐका. तेवढ्यात मी येतो. भाडोत्री खुली. बाहेर पाऊस पडत असतो. पचक. पडताना पाऊस बरा पडला, नंतर का पचकलात काय कळलं नाही मला.
पावसाच्या पाण्यात बेडकानं उडी मारली. अच्छा, बेडूक वीज पाऊस पडला तुम्ही. विजा कडकडायला लागतात. चित्र विचित्र किडे किडकिडायला लागतात. गेला का? बापरे, काय किडे आणलेला. अरे बापरे, कळलं मला किडे. आता तयार राहायचं, कारण दार वाजणार आहे. खट 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 खट. खुल्याच्या छातीत धड 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 धड. मग तुम्ही दार उघडायचं, मी तुमच्या मागे उभं राहणार. का मागे का उभं राहता? कारण माझ्या एका हातात पिस्तूल, एका हातात चाकू, कापडाचा बोळा, तिसऱ्या हातात तिसरा हात असतो का? नाही, तिसरा डोळा असतो. तिसरा डोळा, तिसरा डोळा, तिसरा बोळा. एका हातात ते, दुसरा तिसरा बोळा ना. बोळा बोळा साधा नाहीये, विषारी बोळा आहे. विषारी हा तुमच्या बायकोच्या तोंडात कोंबणार, मग बायकोला चक्कच काढणार. आणि मग हा फास तिच्या गळ्यात टाकायचा आणि खेचायचा. आयडिया तुमची भन्नाट आहे, पण माझं जरा ऐकून घ्या थोडं. ते तुम्ही ते गोळा बिळा प्रकार एवढं. कोणात तुम्ही, कोणात तुम्ही, कोणात तुम्ही, कोण कोण कोण, कोणात तुम्ही, कोणात तुम्ही, कोण कोण कोण, कोणात तुम्ही, कोणात तुम्ही, कोणात तुम्ही, कोण 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 कोण, कोणात तुम्ही. मीच आहे. अरे यायची तो कोणी मारत का रे कधी? काय होईल आता? आता दाढीला येणार इथे. दाढीचं मरू, माझी जाडी बायको यायची वेळ झाली. ती तुझी दाढी न बघितलेली हनवटी बघितली, तर हनवटी पडून मरेल. माझा प्लॅन जायचंय. माझा प्लॅन कळला तुम्हाला? नाही का माझ्या पद्धतीने तू पुढे चाल. हो काय? माझा दुसरा पाय होता ना तिथे, इथून येताना दुसरा पाय होता ना. माझे बाबा माझ्या जन्माच्या वेळी म्हणाले, मला आठवतंय, मुलाचे दोन्ही पाय पाळण्यात दिसतात. आईने सुद्धा गाणं गायलं होतं. काय? पाळण्याच्या मधोमध्ये फिरतो खेळणा, हलके हलके जो जोवा बाळाचा पाळणा. माझा दुसरा पाय काय झाला? हा काय इथे मांडीला? असं कसं? एक पाय कमरेला, दुसरा पाय मांडीला. असं आहे ते. अच्छा, अशी सिस्टीम आहे होय. इकडे सेम असेल ना. रशियन डान्स आहे हा सगळा रशियन डान्स. मन रमवतं. कसलं मत रमवताय? प्लॅन प्रमाणे करायचंय. तुम्ही मला 2 लाख रुपये द्यायचं कबूल केलं. तुमच्या बायकोचा खून केल्यानंतर तुम्ही 2 लाख रुपये देणार. ऐका माझं ऐकून घ्या. तुमचा प्लॅन करायचा, पण थोडासा बदल करायचा. काय करायचं? काय करूया, माझी बायको आता येईल ना, ते एक काम करायचं. तुम्ही तिला ठार मारायचं म्हणतात, ते ठार मारायचं नाही. मग काय करायचं? ओरडू नका, ऐकून घ्या. माझी बायको समजा अशी आली. अशी येते बायको? अशी कशी तरी मध्ये? अरे बा, ती येणं महत्वाचं आहे ना रे. येऊ दे. ती येईल चालत. अशी चालत आली की तुम्ही तिचा जो खून करायचा म्हणता ना, मी तिला मारायचं म्हणता ना, तर मारायचं नाहीये तिला. नुसतं खोटं खोटं मारायचं. म्हणजे गुम 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 गुम. एवढं केलं की ते ओरडेल, बचाव 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 बचाव. आजूबाजूची माणसं जागे होतील ना. ओरड नको, ओरडायचं नाही अजिबात. आणि त्यानंतर सॉरी मी हळूच बोलतो मोठ्याने जोरात. असं मी हळूच बोलतो ना मोठ्याने जोरात. तुम्हाला बोलायचं ते बोला. तर मग तिला तुम्ही मारलत नाही, बचाव बचाव ओरडल्यानंतर ना, मी इथं आत लपून बसलेला असेल. सिनेमातला हिरो सारखा मी तिला वाचवायला येईन. कुठला हिरो सारखा येईन? हो, कसं हिरो येतो तसा. असं काहीतरी चालत नाही असं. आणि असं धरा धरा.
कसं काय जमतो त्यांना सगळं. तुम्हाला जमत नाही तर काय करताय? आणि मी हिरो सारखा येईल आणि मी तुम्हाला मारेन. खोट खोट नाही, ठार. तर इथे काही गरजच नाहीये. असं नाही, असं नाही. मी प्लॅनप्रमाणे चाललेलं आहे. योद्धा आहे, खूप मोठा वीर झाराय, कळेल. त्यामुळे माझ्या येरझारा कमी होतील. माझे 2 लाख रुपये तुम्ही घालवणार आहात. मी ह्याच प्लॅन प्रमाणे वागणार आहे. मी तुमचं काय ऐकणार नाही. तू पळून जाईल इथून. पळून जाऊ देणार नाही. तुम्ही माझी चड्डी द्या. माझी चड्डी द्या. मी असा जाऊन चड्डी घेऊन माझी चड्डी द्या. माझी चड्डी द्या. माझी चड्डी द्या. अरे चड्डी महत्वाची आहे का बायको महत्वाची आहे? बायकोची वेळ झाली यायची. चड्डी महत्वाची आहे. ऐका ना माझं चड्डी. जाऊ दे मुली. नाही तर ऐका. अरे हे घातल्याचं आठवणच नाही मला. ओके या पुन्हा एकदा. मन रमवतो. फोन वाजतोय. फोन वाजतोय. घ्या घ्या. उचला उचला. फोन उचला पटकन. पटकन कोणाचा आहे? कट करून टाका पटकन. पटकन फोन घ्या. पटकन कट करून टाका. पटकन घ्या. पटकन फोन घ्या. पटकन फोन घ्या. हा हॅलो 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 मी बोलतोय. हा बोला. हा बरोबर नंबर बरोबर आहे. हा काय पाहिजे? काय पाहिजे? बोला बोला. खून करायचा. खून बोला बोला. खून करायचा. खून खून करायचा. मस्त. गप 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 कर. म्हणे बोलू का? म्हणे बोलू नाही. हा बोला. बोला ना. बोला बोला बोला. बोला नाही. बोळा बोळा. हा बोळा बोळा. विषारी बोळा. हो विषारी विषारी. गप ना जरा. बोलू कस ना. म्हणजे बोलू कस. ऐक ना जरा. कळेल ना आपलं. हॅलो. हा हो बोला. तीक्ष्ण काहीतरी बोला. तीक्ष्ण हत्यार. चाकू असा खुपसाचा टारकर. अरे गप्पा बस ना तू. जरा बोंबलू नको ना. गप्पा बस ना. फोन कुणाचा आहे काय कळू तर ना मला. कोणाचा फोन आहे काय चाललंय? बरोबर किती करतो असतो मूर्ख माणसा. समजत नाही का तुला? लोकांनी ऐकलं ना काय वेळ. ऐकू ते ऐकायचं कुठे गेलं? ऐकायचं कुठे गेलं? याचं होतं ना मग. बोलायचं. असं होतं ना. ऐकायचं. बोलायचं. बोलायचं. आता माझं बोलायचं झालंय जवळच. माझं ऐकायचं द्या. माझं ऐकायचं द्या. मारू नका. ऐकायचं द्या. अच्छा तुमच्याकडे होतं होय. कमाल राव. सांगायचं नाही का? हॅलो. हा बोला. हे पहा तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाही. मी अत्यंत गडबडीत आहे. मला वेळ नाही आता. खून करायचं. खून करायचं. गप तू गप्पा बसणार दादा. अरे बायको येईल. बायको येईल. जा बायको आली. जा बायको आली. जा 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 जा. काय अरे ते तिकडे होणारच आहे. जा जा लवकर. जा 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 लवकर. इकडे 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 इकडे. बघा तुमची बायको आली की हा कापडाचा बोळा. हा लक्षात ठेवा. हे बघा हे आहे आपल्याकडे. इकडे या इकडे या इकडे या. हा कापडाचा बोळा लक्षात ठेवा. आणि काही करायचं नाहीये. तुम्ही इकडे या इकडे या. हा कापडाचा बोळा. करायचं ना. सगळं मला कळलेलं आहे. तुमचा प्लॅन माझा तोंडपाठ झालेला आहे. आता करायचा तो माझा. अरे बायको. दाराशी बोलता का फोन उघडू? फोन बोलता का दार खोलू? दोन्ही वाजते. एकदम काहीतरी करायला बायको आहे माझी. हॅलो. काय कधी कुणी कसं किंवा का? आम्ही काय गाय जागा भरायच्या का मधल्या? थांबा ना जरा. घट्टाना पुढे थांबा ना. ओके. बापरे. सर बोला. सर तुमच्या बायकोला कोणतरी किडनॅप केलंय. आता 20 लाख रुपये मागतायत तरच तुमची बायको 1 पीस मिळेल. नाहीतर तिचे कट पीस करून तुमच्याच अंगणात टाकणार आहे.
हा तुमचा ब्लास्ट होता असं म्हणायला हरकत नाही. हवालदार पटकन इन्क्वायरी करा. करायचीच आहे इन्क्वायरी, कारण इथे सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजवलेल्या आहेत. मला सगळ्यात आधी इथं दिल्या घरी तू सुखीराम मधल्या या दाम्पत्याशी बोलावं असं वाटतंय. मी घरात पळून आलाय तिथनं ते डायरेक्ट इथं झालं का? बापरे, मी एवढा हसलेलो आहे मागच्या 2 तासामध्ये. पहिलं भूताचं स्किट तर मी टीव्हीवर पाहिलेलंच होतं आम्ही दोघांनी, आणि हे आत्ताचं तर म्हणजे गाल दुखायला लागले. क्या बात आहे, फार मजा आली, खूप मजा आली. खरं तर इतकं हसलोय की घशातनं आवाजही निघत नाही. खूप ओरडलंय, तुमच्यासाठी खूप हुटिंग केलंय आणि डोळ्यातून पण पाणी येत होतं. त्यामुळे काहीच असं आत्ता स्पष्ट काहीच बोलता येत नाही, काहीच दिसत नाही, पण खूप मजा आली, खूप हसलो आणि थँक्यू सो मच की आम्हाला इथे एवढं हसवलं. त्यांच्या बरोबर आता मला विचारायचं आहे, विजय पटवर्धन यांच्या पत्नी इथं बसलेल्या आहेत, त्यांना मला विचारावं असं वाटतंय. काय कसं वाटलं विजयचं हे रूप? खूप मस्त वाटलं. त्याला घरी मुंगी मारता येत नाही. दुसऱ्याच्या बायकोला मारायचं प्लॅनिंग करतोय. पण खूप छान वाटलं. सतीश दादा एक नंबर, मस्त झालं दोघांचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पुन्हा एकदा या जोडीसाठी. या पर्वातलं तुमचं हे शेवटचं स्किट होतं. तुमचं टेन्शन थोडं रिलॅक्स करण्यासाठी क्लिअर तर्फे तुम्हाला हे गिफ्ट हॅम्पर. जोरदार टाळ्या.